शार्दूल तर जवळ जवळ माझ्या जाळ्यात अडकलाय, पण अजूनही एक भीती आहेच, हर्षवर्धनची. त्याला कसंही करून आपल्या बाजूने करायला हवं, कारण तो जर माझ्या विरोधात गेला ना तर तो शार्दूलला माझ्या विरोधात भडकवेल. त्याला पटवून देईल की माझं प्रेम त्याच्यावर होतं, शार्दूलवर नाही. आणि तसं झालं तर माझ्या हातचा हा सोन्याचा मासा निसटून जाईल. म्हणून आधी हर्षी कोडी गुलाबीने वागून त्याचं म्हणजे जिंकायला हवं. बरं झालं शार्दूलला दादांबद्दल कळलं ते. पण या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय त्याला, आणि आपण ही गोष्ट त्याच्यापासून लपवली आहे. हो, पण नेहा आपली त्याच्यामध्ये काहीच चूक नाही. डॉक्टरांनी आपल्याला जसं सांगितलं तसंच आपण वागलो. 13व्याचा कार्यक्रम आपण घरच्या घरीच करूया. हे बघा, हे सगळ्या लोकांना बोलवलं तर सगळेजण शार्दूलची विचारपूस करतील, त्याला नको नको ते प्रश्न विचारतील. अगं पण ओळखीच्या लोकांना तरी बोलवावं लागेलच ना. त्याची काही गरज नाही आई. माझ्यासाठी शार्दूल आणि त्याची तब्येत जास्त महत्वाची, लोक नाहीत. हॅलो. हाय हर्ष, प्रियंका बोलते. तू कशाला केलास फोन? तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. आता काय बोलायचंय तुला? ते शार्दूलला भेटायला गेलो होतीस तेव्हा सगळं बोलून मोकळी झाली असशील ना. आता राहिलंय काय बोलण्यासारखं? काहीही सांगितलेलं नाहीये मी तिथे, आणि सध्या तरी सांगणार नाही. जर काय? जर तू माझं ऐकलंस तर. हर्षवर्धन भोसलेने आजपर्यंत त्याच्या बापाचं सुद्धा ऐकलं नाही कधी, तर मी तुझं काय ऐकू? वेल, माझं तर ऐकावंच लागेल तुला. तुला भेटायला येताना मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करून येणार आहे की जर का माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार हर्षवर्धन भोसले असतील. आधी काय ग? एक खूप आनंदाची बातमी आहे. कसली बातमी? गुरुजींशी बोलणं झालं. त्यांनी एक खूप छान स्थळ आणलंय तुझ्यासाठी. म्हणजे तू माझ्या मागे का लागलीस? मी सांगितलं ना मला लग्न नाही करायचं म्हणून. का? कारण ते माझ्या नशिबात नाहीये म्हणून. कुणी सांगितलं तुला? कुणी सांगायला कशाला हवं वहिनी? कळतंय मला. आयुष्यात प्रत्येकाला एका साथीदाराची गरज असते. आपल्या सुखाच्या दुःखाच्या क्षणी आपल्याबरोबर कुणीतरी असावं. हे सगळं आपण कुणाशी तरी शेअर करावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच आम्ही लग्न करण्यासाठी तुझ्या मागे लागलोय. मी तुझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठी आहे, म्हणून सांगते, लग्न कर. भोसले साहेब, रजिस्ट्रेशनसाठी उद्या तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये यावं लागेल. येस, पण आता हे आपलं डील फायनल झालं असं समजायला हरकत नाही. त्यात हरकत कसली घेऊन बसलात? ही जागा तुमचीच झाली. नाही म्हणजे भाईजांना दिलेला शब्द मी पाळला, आता ती जागा तुमचीच झाली. चला भाईजान, अभिनंदन, एकदाच हे डील फायनल झालं आपलं. आपको भी मुबारक. निरंजन, आज मी हर्षवर्धनला भेटायला जाणार आहे. जर का हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर आयुष्यभर आपल्याला पैशांसाठी कुणाच्याही समोर हात पसरायची गरज लागणार नाही. लाखो करोडो असतील आपल्याजवळ. बस एकदा हा प्लॅन सक्सेसफुल होत आहेत. सर मी ते सर पिस्तूल. घाबरू नका, बोला काय आहे? हा, ही न्यूजपेपर मध्ये द्यायची ऍड आहे आणि तुम्ही फायनलाइज केलेलं मॅटर सुद्धा यात. तुम्ही जरा प्लीज चेक करून घ्या. घरी जाऊन करीन का आत्ताच करू? हा, नाही येतो.